तर मी भाजपामध्ये जाणार असल्याचा केवळ अफवा आहेत असं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। शरद पवार आणि जयंत पाटलांसोबत मी राहणार असल्याचं प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलंय। भाजपामध्ये जाणार असं मी बोललोच नाही असं देखील प्राजक्त तनपुरे यांनी म्हटलेलं आहे। मी एकदा तरी म्हटलंय का असं काय? माझ्या तोंडून खूप लोकांनी खूप वाक्य खरं घातलेली आहेत। माझ्या तोंडून आमच्या पक्षाचे 10 आमदारही भाजपमध्ये घालण्याचं काम काही लोकांनी केलं, तर ते मी एवढा मोठा कार्यकर्ता नाहीये। मी आमच्या पक्षाचं आदरणीय शरद पवारांना त्यांच्या कामाची जी काही त्यांची आवाका आहे त्याला मानणारा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचं अभ्यासू नेतृत्व, त्यांची कार्यशैली मानणारा मी एक छोटासा कार्यकर्ता आहे। आमच्या पक्षातले 10 आमदार भाजपमध्ये घालण्याची माझी तेवढी कुवत नाही, माझा तेवढा आवाका नाही। त्यामुळे माझ्या तोंडून बरीच वाक्य जे काय बोलले असेल त्याचे वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी काढले गेले। तर कौशल्य विकासाच्या जोरावर लाखो रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची विधान परिषदेमध्ये ही माहिती पाहायला मिळते। युवकांना परदेशात रोजगाराची संधी मिळवून देणार असं लोढांनी म्हटलं। तो माननीय सभापती महोदय, आपला उद्देश असा आहे की 2 वर्षाच्या आत महाराष्ट्रामध्ये कोणाने बाहेर जायचे असेल तो त्याने ते 5 लाख 7 लाख रुपये द्यायच्या, खोटे बॉन्ड भरायच्या आणि नंतर तिथे काही फ्रॉडचा सामना करायचा ते गरज पडणार नाहीये। सरकार मार्फत ते जाणार आहे आणि सरकार न केवळ त्याने भाषाचे शिक्षण देऊ, त्याची संस्कृतीचे पण शिक्षण देऊ आणि तिथे जे जॉब अवेलेबल आहे ते कोऑर्डिनेशनचं काम आपण करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या यावर फार लक्ष आहे। त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण आमूलचूल परिवर्तन करत आहे। 2 वर्षामध्ये आपण नवीन दिशा दिसेल। कल्याण ते सीएसएमटी सर्व लोकल 15 डब्यांचा करा। खासदार श्रीकांत शिंदेंनी लोकसभेत ही मागणी केली आहे। तर प्रत्येक रेल्वे स्टेशनवर मराठी साहित्य विक्रीचं स्टॉल सुरू करा अशी मागणी देखील श्रीकांत शिंदेंनी केलेली आहे। मेरा आपसे दरख्वास्त है कि जल्द से जल्द सभी ट्रेन जो है 15 कोच के किए जाए, सभी प्लेटफॉर्म्स की लंबाई जो है बढ़ाई जाए। उसी के साथ में दीवा सीएसटी लोकल शुरू की जाए। भोपाल वसई जी की फ्रीक्वेंसी है जो बढ़ाई जाए। कलवा ऐरोली एलिवेटेड ये बहुत ही महत्वपूर्ण प्रकल्प है। ये प्रकल्प शुरू है लेकिन धीमे गति से शुरू है। जल्द से जल्द ये प्रकल्प जो है पूरा किया जाए। सर खत्म कर रहा हूं। फिर उसी के साथ में सर हर स्टेशनों पर मराठी साहित्य का स्टॉल लगाया जाए, ये भी यहां पर मैं आपसे निवेदन करूंगा। मुंबई पालिकेतील मुंबई क्लीन लीग या कार्यक्रमावरून शिंदेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली। उपमहापौरांच्या आसन व्यवस्थेवरून शिवसेनेकडून पत्र लिहित नाराजी व्यक्त करण्यात आली। महापौर अनुपस्थित असताना उपमहापौरांना प्रमुख स्थान न दिल्याचा आरोप अमय घोले यांनी केला। ही घटना प्रोटोकॉल आणि संस्थात्मक सन्मानतेला जी आहे ती बाधा पोहोचवणारी असल्याचं अमय घोलेंनी म्हटलं। तर दादर येथील शिवाजी पार्कवरती आता 19 तारखेला गुढीपाडव्याचा दिवशी मनसेचा मेळावा पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी पार्कवरती आता मोठ्या प्रमाणावरती जी तयारी आहे ती मनसेकडून करण्यात येते। या तयारीचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला। तुम्ही पाहताय 80 बाय 60 चा मोठाच्या मोठा भव्य दिव्य स्टेज आहे। स्क्रीन असतील दोन्ही बाजूला। या सगळ्या डी आणि हा सगळा परिसर तुम्ही बघताय खुर्च्याने व्यापलेला आहे। साधारण 80-1,000 खुर्च्या आम्ही मांडतो। त्या व्यतिरिक्त उभे पण असणारी लोक असतात। लाखाभराच्या पुढे आमचं क्राऊड असतो। रेकॉर्ड ब्रेक सभा दरवर्षीप्रमाणे होणार, त्यात काही वाद नाही। चांगल्या पद्धतीचा साऊंड आहे, लाईट्स इफेक्ट चांगल्या पद्धतीचा आहे। त्यामुळे जी भव्य दिव्यता असते किंवा जी नेत्रदीपकता असते ती आमच्या गुढीपाडव्याला दरवर्षी जी असते तीच तुम्हाला यंदा पाहायला मिळेल। हिंदू नववर्षाची सुरुवात समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याला अनेक सण उत्सव साजरे होत असतात। अशात सर्वात लक्ष असतं ते म्हणजे मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याला। आणि याच 19 तारखेला जी गुढीपाडवा आहे त्या संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हा मेळावा घेणार आहेत आणि दरवर्षीप्रमाणे हा घेतला जातो। त्याचीच ही जय्यत तयारी या ठिकाणी सुरू आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सभेत राज ठाकरे जे आहे ते मराठी भाषा असेल किंवा मराठी माणसाचे प्रश्न असतील, स्थानिकांना मिळणाऱ्या संधी असतील आणि सध्याच्या ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्याच्यावरती भाष्य करणार असल्याचं समजतं। कॅमेरामॅन नरसिंग सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी।